शहादा शहरात अवैध व्यवसाय अक्षरशः जोमात सुरू असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। शहरातील विविध भागांमध्ये खुलेआम सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याकडे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि डीबी पथक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। अवैध व्यवसायांवर कारवाई करणे हे पोलीस प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य असताना अनेक ठिकाणी सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर हालचालींवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। शहरात सर्वसामान्य नागरिकांना दिसणाऱ्या गोष्टी पोलीस यंत्रणेला दिसत नाहीत का, की काहींच्या वरद हस्तामुळे कारवाईचे हात बांधले गेले आहेत, अशी चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे। विशेष म्हणजे गुन्हे शोधण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या डीबी पथकाची भूमिका ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। जर सर्व काही सुरळीत असेल तर अवैध व्यवसायांविरोधात सातत्यपूर्ण कारवाया का दिसून येत नाहीत, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे। कायद्याचा धाक निर्माण करण्याऐवजी अवैध व्यवसायांना अभय मिळत असल्याची भावना जनमानसात निर्माण होत असून यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि जर कुठे अवैध व्यवसाय सुरू असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे। अवैध धंदे फोफावतात, कारवाई मात्र गायब। शहादा पोलिसांचे मौन नेमके कुणाच्या हितासाठी, हा प्रश्न आता शहरातील नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे।